आजी आज काय स्पेशल? आज ना आळूची वडी आणि मसाले भात करायचा आहे. आपण आणलाय राजमाचा भात आणि आळूची वडी करायची. सुनबाईने आणल्यात तिच्या माहेरावरून आळूची पानं. आता कोणी म्हणत हे गावरान आळू इलायती काय ते खासती नारड्याला, पण ही काय खाजत नाही. आणि आपल्याकडे हाय ती हाय वेगळीच आहे आळू, पण ही पण नाही खाजत आळू. आजी तू त्याच्यासाठी काय काय वापरते आळूच्या वड्यांसाठी? हे बघ, हिरवी मिरची, लसूण आणि जिरी वाटून घेतली. इथं चिंच भिजायला घातली मी, आणि हे मीठ आणि हे हावरे तीळ घेतलेत. हावरे तिळाने लय छान लागते वडी, मस्त कुरकुरीत. आणि आपण घेतोय हे बेसन पीठ. हे बेसन पीठ जास्ती आहे तर मला पाहिजे तेवढं. तर बघा, मी ना आता हे 250 ग्रॅम अंदाजे मी पीठ घेतलेलं आहे. आणि ही हिरवी मिरची, लसूण, जिरं आणि एवढंच वाटलेलं आहे मी. तर त्यामध्ये आता ना थोडंसं मीठ घालून घेऊ आपण, आपल्याला पाहिजे तेवढ्या अंदाजाने. आणि मी चिंच भिजवली होती, पण हे असं काही करू नका, मी पूर्ण चिंचच घातली, कारण ते कोणाला आवडते कोणाला नाही आवडत. हे हावरे तीळ घातलेत. फक्त चिंचेचं पाणी घ्यायचं, चिंच नाही टाकायची, पण मी टाकली आणि ते आवडते, खातात सगळे. आणि छान हे असं एकदम मिक्स करून घ्यायचं, थोडंसं घट्टसर करायचं, म्हणजे वडी छान अशी आवळल्या जाते. तर आता बघा, हे पीठ मस्त असं बनवून घेतलं आहे आणि त्यामध्ये ओवा टाकला आहे. ओव्याने अजून छान चव येते. आणि मग आता ही पानं एकावर एक हातरायची. असे काही लोक काय करतात ना, असे 3-4 पानं 5 पानं असेच वड्या करतात. आता जे लोक विकत पानं घेतात त्यांचंही बरोबर आहे. आता ही पानं काय थोडी नाही आहेत, भरपूर आहेत. तरी पण मी याच्या ना 4च वड्या करणार आहेत, म्हणजे मोठ्या वळकोट्या. अगदी एकावर एका एक थर रचले ना आणि निब्बार असं हे करून घेतलं ना, म्हणजे वडी करताना छान असं आवळले ना की वडी ढिल्ली पडत नाही आणि मस्त उलगडतसुद्धा नाही. तर बघा, आता एकावर एक पानं टाकून मी ना त्याच्यावरती हावरे तीळसुद्धा नंतर पुन्हा टाकणार आहे. आधी मी पिठातसुद्धा टाकलेत आणि आता पुन्हा नंतर पण टाकणार आणि छान वडे असे आवळून घेणार आहे. आणि मी एका वडीमध्ये जवळजवळ 9-10 पानं बसवलेत आणि छान असे आता आवळून घेणार आहे. तर बघा, हे असे वरनं पुन्हा हावरे तीळ घातले मी, पांढरे तीळ आहेत आपले. आणि या कडा दुमतायच्या चांगल्या, म्हणजे बाहेर निघत नाही पीठ. आणि पीठ जर पातळ असेल ना तर त्यातून बाहेर येतं, म्हणून ना पीठच मुळात घट्ट करून घ्यायचं, म्हणजे मग ते बाहेर येत नाही. आणि छान असं आवळायची वडी, आवळण्याची हीच तर खरी कला असते. आणि मग वडी आवळल्याच्या नंतर बघा, मी 4ही वळकुटं करून घेतले आणि आपलं पीठ उरलं होतं, म्हणून मी त्याच्यावरती पुन्हा पीठ लावलं सगळ्या वड्यांना आणि वरनं तीळ सोडले. तीळ ना दाताखाली आले ना खूप मस्त लागतात खायला. मग आता ना आपण हे एका याच्यामध्ये चाळणीमध्ये काढून घेतलं आहे. तर आता आपण त्या कशा उकडणार आहेत बघा, एका दगडात 2 पक्षी असं म्हणतात ना, अगदी असंच आहे. तर आता मी सेपरेट नाही उकडणार. तर आता आपल्याला करायचं आहे ना मसाले भात, तर मी त्याच्यावरती ठेवूनच हे उकडणार आहेत. तर आता हे मी बाजूला ठेवते आधी आणि आता आपण करूया मसाले भात. तर चला. आणि बघा, गेली लाईट. आमच्याकडं हासा लाईटीचा प्रॉब्लेम असतो. तर आता हे चार्जिंगवरचे बल आहेत, आता ते पण जास्त दिवसाचे झाले, त्याच्यामुळे त्याची पण लाईट कमीच असते. आणि मग आता आपल्याला मसाले भात करायचा आहे, तर आता तो टाकायला पाहिजे, कारण तीसुद्धा लाईट ये जा करते. मग आता बघा, सुनबाईने ना कांदा, टोमॅटो आणि शेंगदाणे, परत कढीपत्ता थोडंसं टाकलं आणि छान ते तळून घेते. आता ते तळल्याच्या नंतर आता इथं कंदील लावते मी. आता कंदीलसुद्धा पूर्वीला रॉकेलवरचे असायचे, आता सगळे म्हणजे चार्जिंगवरचेच आहेत. तर याला ना वरतीसुद्धा सूर्यप्रकाशावरतीसुद्धा याची चार्जिंग होते आणि आपल्या ह्याच्या पिनेनेसुद्धा होतं, मोबाईलच्या चार्जरच्या. तर हा कंदील मी लावला आणि चला, तो खाली वरती जर टांगला ना तर खाली अंधार पडेल, तर काय हरकत नाही. चला, मग त्यासाठी हे मसाले, तेजपत्ता, कढीपत्ता, कोथिंबीर आणि हे तांदूळ घेतलेत. तर हे ना खास भाताचे तांदूळ आहेत. आणि चुलीचा बघा हा असा धूर होतो, पण ना सरपण आहे आपल्याकडं भरपूर.
आणि कसं होतं ना, काही लोक याला मावळ भागात कोकण भागात फाटी म्हणतात, तर आमच्याकडे याला सरपण म्हणतात. तर जळाऊ लाकडं, तर छान असं मस्त अगदी चुलीवरचं खाण्याची मजा खूप वेगळीच असते बघा. आणि कसं असतं ना, गॅसवर कुठलीही काही करू द्या आणि ते चुलीवरती पण करू द्या, खूप फरक असतो. तर काही हरकत नाही. जे आपण अद्रक लसूण याची पेस्ट केली आहे ना, आता काही लोक पुड्यांतली वापरतात, पण आपल्या घरी एवढी मोठी लसणाची लाईन लागली आहे, कांद्याची आपण वरती टांगून ठेवत असतो अगदी तारा लावून. आणि मग तेच घरची अगदी ताजी पेस्ट मग त्यात ती टाकली. आणि बघा हा राजमा आहे. आणि आता उन्हाळ्याचे दिवस लागलेत, तो जरा कवचित अवचितच मिळतो, जास्ती पण सीझन नाही आहे त्याचा, पावसाळ्याचा सीझन असतो. तर बघा त्या कंदिलामुळे ना जास्तीच चमकते. मी थोडा बाजूला घेतला आणि आपण आता मसाले भातासाठी राजमा टाकला आहे त्याच्यात आणि असा मस्त मसाले भात करून घेऊ. तर बघा यामध्ये ना राजमा टाकून घेतला आणि छान परतून घेतलं ते. आणि त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे पाणी. तर आपल्याला जेवढं पाहिजे ना, जितका भात करायचा आहे तेवढा. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकली, मीठ टाकलं आणि नंतर ना उकळी आल्याच्या टायमाला ना आपण सोडले त्यामध्ये तांदूळ. आणि आता हा भात ठेवला ना, आता याच्यावरती आपण ठेवणार आहोत आळूची वडी. तर याच्याने कसं आहे, वेस्ट जाणार नाही, वरची वाफ सगळी वडीमध्ये घुसणार आणि वड्या अगदी भात होईपर्यंत उकडून निघणार. तर बघा आता आपल्या वड्या झाल्या आणि खरंच ह्या अंधारातच भाकरी पण केलेल्या आहेत आता. आणि आता तळायच्यात आपल्याला वड्या, गार होईपर्यंत आम्ही भाकरी करून घेतल्या. तर बघा हा आपल्या भाकरीसुद्धा झालेत आणि 2च भाकरी केल्यात. मसाले भात असले जास्ती भाकरी लागत नाही आणि खूप छान बघा अगदी कोळसा मस्त शिलंगलेला आहे, त्याच्यामुळे त्याच्यावरती छान अशी भाकरी भाजली. आणि आता तेल तापलं की आपल्याला तळायच्यात वडे. पण आज काही पापड बिपड तळणार नाही, कारण सकाळीसुद्धा पापड खाल्ले, सारखेच पापड नाही, मिठाचं अन्न जास्ती चांगलं पण नाही. तर अजून तेल थोडंसं तापायला कमी आहे. तर चला आता हळूहळू आपण सगळ्या वड्या टाकून तळून घेऊ आणि बघू लाईट कधी येते. जेवायच्या टायमाला आली तरी चांगलंच होईल. तर घ्या वड्या तळून सगळ्या. तर आपल्याला काही वड्यांना कुरकुरीत तळ्याच्या तर काही अशा जराशा मलमलीत. तर ह्या बघा मलमलीत काढल्यात, कारण आमच्या अण्णांना जास्ती कुरकुरीत नाही आवडत. तर काहींना दातांचा प्रॉब्लेम असतं. तर बघा काही मलमलीत केल्यात आणि काही एकदम कुरकुरीत अशा तळल्यात. तर यामध्ये तांदळाचं पीठ घातल्यावर सुद्धा अजून छान होतं, पण हरकत नाही. चला आमचा स्वयंपाक झाला आणि बघा आता जेवायच्या टायमाला लाईट आली बरं का. आणि मग आता आम्ही ना जेवण करायला बसलो आहे. तर बघा छान अशी चुलीवर भाजलेली गरमागरम कडक भाकरी, आळूची वडी आणि ह्या बाजरीच्या छोट्या छोट्या पुऱ्या, पुन्हा हुलग्याचं कालवण आहे, हे खूप सारं सॅलेड. आणि आता आपण घेतो आहे मसाले भात आणि खूप छान मसाले भाताचा पण स्वाद येतो आहे बरं. आणि मस्त असे वरनं तुपाची धार टाकायची. तर बघा आपण बनवलेलं जेवण कसं झालं आहे ते. मंडळी कसा झालाय स्वयंपाक नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही पण या जेवायला मस्त. दिवसभरात घडलेल्या घडामोडी आणि सर्वांनी असं एकत्र बसून एकमेकांना शेअर करणं आणि एकमेकांसोबत जेवण. सकाळी तर आपण सर्वजण एकत्र बसून नाही जेवण करू शकत, पण निदान संध्याकाळी तरी सर्वांनी एकत्र बसून जेवणाचा आनंद घ्यावा. तर तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा. तुम्ही पण असंच सर्वजण एकत्र बसून जेवता का? तर आम्ही हा आनंद रोज घेतो बरं का.